नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती 7वी इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप एक्झामसाठी आपण इथे अभ्यासाला सुरुवात केली होती. आतापर्यंत गणित या विषयावरती संख्याज्ञान याच्यावरती आपण आतापर्यंत 2 भाग बघितले. ठीक आहे, आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये या स्लाईडवरती येऊन थांबलो होतो. आय होप की सगळ्यांनी ही डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये काढलेली असेल. ठीक आहे, काढलेली नसेल तर काढून घ्या, ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ही अशी डायग्राम तुम्हाला कुठेही पुस्तकापर्यंत भेटणार नाही. टेबल फॉर्मॅटमध्ये भेटेल, पण टेबलपेक्षा मला वाटलं की डायग्राममध्ये तुम्हाला जास्त लक्षात राहील म्हणून मी डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला जे लक्षात राहील ते तुमच्या हिशोबाने. ओके, पुढे जाऊया आपण. आता थोडंसं इवन आणि ऑड नंबर्सविषयी आपल्याला काही पॉईंट्स बघायचे आहेत. ओके, कोणतेही इवन असो किंवा ऑड नंबर असो, इवन नंबर्स ऑलवेज इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बाय 2. विषम संख्या पण ऑड नंबर्स ऑल्सो इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बाय 2. समसंख्या विषम संख्या या दोन्हीही 2-2ने वाढतात किंवा कमी होतात. ठीक आहे, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, इन अदर वर्ड्स द डिफरन्स ऑर द गॅप बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह इवन ऑर ऑड नंबर इज 2. ठीक आहे, याला शब्द फिरून विचारला, 2 समसंख्या किंवा 2 विषम संख्यांमधला डिफरन्स किंवा गॅप किती आहे, तर त्याचं उत्तर यायला पाहिजे 2. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, इफ एम इज एनी इवन ऑर ऑड नंबर, एम इज एनी इवन ऑर ऑड नंबर, देन नेक्स्ट इवन ऑर ऑड नंबर इज एम प्लस 2. नेक्स्ट. ठीक आहे, आणि जर मागचं विचारलं तर ते येणार आहे -m-2. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, एम ही कोणतीही इवन आहे किंवा ऑड आहे, कोणतीही असेल, त्याच्या पुढची इवन ऑड विचारली तर m+2 येणार, आणि जर मागची विचारली प्रिव्हियस तर ती येणार m-2. ठीक आहे, पुढे इवन नंबर डिवायडेड बाय 2 रिमाइंडर 0. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. समसंख्येला जर 2ने डिवाइड केलं तर बाकी तुमची 0 येते. त्याच वेळेला जर विषम संख्येला 2ने भागितलं तर तुमची बाकी ही 1 येते, जी नॉन झिरो आहे. ठीक आहे, दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन असू शकतो. तिथं तुम्हाला डोकं शांत ठेवायचं आहे आणि विचार करायचा आहे. ओके, मग आता काही प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, या प्रॉपर्टीजवरती स्टेटमेंटवरती प्रश्न येतात. तुम्हाला स्टेटमेंटच्या ऐवजी फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, फॉर्म्युल्यासारखं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 2 इवन नंबरची बेरीज इवन, 2 इवन नंबरची सबट्रॅक्शन इवन. ठीक आहे, मराठीमध्ये समसंख्यांची बेरीज समसंख्या, समसंख्यांची वजाबाकी समसंख्या. ओके, हे झालं. तसंच 2 विषम संख्यांची बेरीज ही सम येते, हे लक्षात ठेवा. 2 विषम संख्यांची बेरीज सम येते आणि 2 विषम संख्यांची वजाबाकी पण इवन येते. ठीक आहे, कधी कधी स्टेटमेंट जर नाही कळालं तर स्टेटमेंटवरनं एखादं एक्झाम्पल घ्यायचं, 2-3 एक्झाम्पल घ्यायचे, सॉल्व करायचं. 2 विषम संख्यांची बेरीज किंवा 2 विषम संख्यांची वजाबाकी काय येते. ठीक आहे, मग 2 विषम संख्या घ्या, 3 घ्या, 5 घ्या, बेरीज किती आली 8, ही इवन आहे. आन्सर तुमचं इवन किंवा समसंख्या असणार आहे. ओके, मग आता पुढचा असा प्रश्न येऊ शकतो, 3 विषम संख्यांची बेरीज किती येणार. 3 विषम संख्यांची बेरीज येणार, मग 3 विषम संख्या घ्या, 3 + 5 + 7, 6 3 8 7 15 विषम येते, म्हणजे 3 विषम संख्यांची बेरीज येते विषम संख्या. द सम ऑफ 3 ऑड नंबर्स इज ऑड, द सम ऑफ 2 ऑड नंबर्स इवन, द सम ऑफ 3 ऑड नंबर्स ऑड. ठीक आहे, पुढं द मल्टिप्लिकेशन ऑफ 2 इवन नंबर्स, 2 समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्या येणार आहे आणि 2 समसंख्यांचा भागाकार हा समच येणार आहे. इवन डिवायडेड बाय इवन इज इक्वल टू इवन नंबर्स ओनली. ठीक आहे, इथं रॅशनल नंबर कन्सिडर केलेला नाही आहे, फक्त कंप्लीट नंबर्स जे डिव्हिजिबल आहेत त्यांचाच विचार केलेला आहे. इथं ऑडमध्ये बघायला गेलं इवन, आता इथे एक म्हणू शकतो इवन मग 24 आहे, याला इवनलाच समजा मी 26ने डिवाइड केलं तर हे रॅशनल नंबरमध्ये जाणार आहे. बरोबर आहे, इवन किंवा रॅशनल नंबर. ऑडमध्ये 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषमच येणार आहे. 3 5 जा 15, विषम आहे. आणि तसंच 2 ऑड नंबर्सचं डिव्हिजन, 2 विषम संख्यांचा भागाकार हा एकतर ऑड येईल किंवा रॅशनल नंबर म्हणजे p/q फॉर्ममधला, ज्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं q इज नॉट इक्वल टू 0. रॅशनल नंबर म्हणजे मग काय येणार आहे, p/q फॉर्ममधला. ठीक आहे,
हे लक्षात राहील. पुढे इवन आणि ऑड. जर एक नंबर इवन असेल, दुसरा नंबर ऑड असेल, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर तुमचं इवन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे सम गुणिले विषम जर तुम्ही हे केलं तर उत्तर तुमचं समचं येणार. उत्तर बघ, एक्झाम्पल बघायचं. सम घेतली मी 4, विषम घेतली 3, मल्टिप्लिकेशन केलं 12 आलं, जे सम आहे. ठीक आहे, इथे तसंच जर मल्टिप्लिकेशनचं आहे तेच डिव्हिजनचं आहे. जर इवनला ऑडने डिवाईड केलं तर उत्तर तुमचं एकतर इवन येईल, आणि अगदीच डीपमध्ये प्रश्न जर विचारला तर हे रॅशनल नंबर पण येऊ शकतो. ठीक आहे, याला रॅशनल नंबर पण येऊ शकतो अगदीच डीपमध्ये प्रश्न विचारला तर. ठीक आहे, पुढं इवनमध्ये जर मी ऑड नंबर ॲड केला तर उत्तर तुमचं ऑड येणार आहे. ठीक आहे, 3मध्ये जर मी 4 केला, 4 इवन आहे, 3 ऑड आहे. इवनमध्ये ऑड केला, ऑडमध्ये इवन केला, म्हणजे एक इवन असेल, एक ऑड असेल, एक सम असेल, एक विषम असेल. दोघांची बेरीज केली तर तुमची काय येणार आहे, ती ऑड म्हणजे विषम येणार आहे. आता बेरीज केली तर वजाबाकी जरी केली तरी तुमचे उत्तर ऑड येणार आहे. मग इवन मायनस ऑड असो किंवा ऑड मायनस इवन असो, उत्तर तुमचं दोन्ही वेळेला ऑड येणार आहे. ओके, आता हे जास्त काही नाही महत्त्वाचं याच्यामध्ये, फक्त लक्षात ठेवा, जर समसंख्येमध्ये मी एक मिसळला, समसंख्येमध्ये मी एक ॲड केला तर उत्तर माझं ऑड होणार आहे, किंवा एक कमी केला तरी ऑड येणार आहे. ठीक आहे, तसंच विषमसंख्येमध्ये जर मी एक ॲड केला किंवा एक वजा केला तर उत्तर माझं समसंख्येमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे, म्हणजे 3मध्ये जर मी +1 केला तर हे 4 येणार, आणि -1 केला तर उत्तर 2 येणार, असं. ओके, पुढं जाऊया. द सम ऑफ 5 कन्झिक्युटिव्ह नंबर्स. द सम ऑफ 5 कन्झिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर. ठीक आहे, तर ह्यांचं जर पूर्ण सम विचारली तर सम किती येणार आहे, 5 टाइम्स द मिडल ऑफ द नंबर. ठीक आहे, सम 5 टाइम्स द मिडल ऑफ द नंबर, म्हणजे 5 कन्झिक्युटिव्ह घ्यायचे बरं का, इवन असो किंवा ऑड असो. समजा आता मी घेतलं 2, 4, 6, 8, 10. जर यांची बेरीज जर मला पाहिजे असेल तर या सगळ्यांच्या मधला जो नंबर आहे त्याला मल्टिप्लाय बाय 5 करायचं, 30 हे तुमचं उत्तर असणार आहे. पाहिजे तर करून बघा. 10 अधिक 8 18, 18 आणि 6 24, 24 आणि 4 28 आणि 2 30. ठीक आहे, 2 4 6 8 10. 10 अधिक 18, 18 आणि 6 24, 24 आणि 4 28 आणि 2 30, जे मधल्या संख्येच्या 5 पट आहे. ठीक आहे, मग हे इवनला झालं, तसंच ऑडला पण ॲप्लिकेबल आहे. ओके, आता इथं किती विचारल्या होत्या, 5 कन्झिक्युटिव्ह. किती कन्झिक्युटिव्ह विचारल्या होत्या, 5 कन्झिक्युटिव्ह होत्या, म्हणून 5 मल्टिप्लाय केलं. जर 7 विचारलं असतं तर 7 मल्टिप्लाय बाय मिडल नंबर केलं असतं, मधली संख्या. जर 9 विचारलं असतं तर 9 गुणिले मिडल नंबर केलं असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इथं एक फक्त फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवले, x+2. हां, आता तुम्हाला नंबर दिले नाही आहेत, तुम्हाला नंबरच दिले नाही आहेत. ओके, इन जनरल तुम्हाला विचारलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, सर आम्हाला तर एक्झॅक्टली माहीत नाही कोणते नंबर्स आहेत. मग मी घेतला m, पुढचा m+2, m+4, m+6, m+8, हे झाले माझे 5. मग माझं फॉर्म्युला काय आहे, जो मधला नंबर आहे त्या मधल्या नंबरचा मी काय करणार आहे, 5 × m+4 करणार. हा पण प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, ओके, तर या पद्धतीमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. 7 किंवा 9 विचारला असेल तर ते तुम्हाला 7 टाइम्स किंवा 9ने तुम्हाला तिथं गुणाकार करायचा आहे. ओके, पुढं आणखीन एक थिअरटिकल किंवा स्टेटमेंटमध्ये, वाक्यांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. इफ के हा जर ऑड असेल, एखादा नंबर घेतला आहे आणि तो जर ऑड असेल तर याची जर मी डबल केली तर तो असणार आहे तुमचा समसंख्या, आणि याची जर मी ट्रिपल केली, म्हणजे 3 गुणाकार केला तर ते तुमचा विषमसंख्या होईल. ठीक आहे, म्हणजे के जर असेल, हा ऑड असेल, ठीक आहे, हा जर ऑड असेल म्हणजे विषम असेल, तर याला 2ने गुणाकार केला तर ती जे उत्तर येईल ते असणार तुमचं, ते जे उत्तर येईल ते असेल सम. आणि जर याच केला जर मी 3 गुणाकार केला तर जे काही उत्तर असेल ते विषम असेल. ठीक आहे, हे ऑडच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं. बट याच्या उलट जर के हा एक समसंख्या असेल, इवन नंबर असेल,
आणि त्याचं मी डबल केलं, 2ने गुणाकार केला त्याला, तर जे काही उत्तर येईल ते इवन म्हणजे समसंख्याच असेल. आणि 3 गुणाकार केला तरी ते समसंख्याचं असणार. ओके, हा पॉईंट इथे एक लक्षात ठेवायचा. आता आणखीन एक, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी. 2 क्रमवार समसंख्यांचा जर मी मसावी घेतला, मसावी म्हणजे इंग्लिशमध्ये याला म्हणणार आहे मी HCF. द HCF ऑफ 2 कन्झिक्युटिव्ह नंबर्स. HCF ऑफ 2 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर, तर त्याचं उत्तर असेल 2. आणि याच्याच ऐवजी जर तुम्हाला विचारलं HCF ऑफ 2 कन्झिक्युटिव्ह नंबर, तर त्याचं उत्तर असेल 1. मग कोणत्याही 2 क्रमवार समसंख्या घ्या, कोणत्याही 2 इव्हन कन्झिक्युटिव्ह नंबर्स घ्या, त्यांचा मसावी म्हणजे HCF काय असणार तुमचा 2 असेल. सम असेल तर 2 आणि विषम असेल तर 1 उत्तर तुमचं इथं असायला पाहिजे. पुढे जाऊया. ट्रायंग्युलर नंबर, त्रिकोणी संख्या. ठीक आहे. द नंबर विच इज रिप्रेझेंटेड बाय द डॉट्स इन अ ट्रायंग्युलर ॲरे. असा नंबर जो डॉटच्या रूपात मी घेतला, ठीक आहे, आणि त्याला जर मी ट्रायंगलच्या फॉर्मॅटमध्ये जर मी त्याला बसवू शकलो, ठीक आहे, त्याला जर मी ट्रायंगलच्या या शेपमध्ये जर मी बसवू शकलो तर त्याला म्हणतात ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी 3 घेतला तर 3 डॉट घेतले, 3 डॉटला जर मी या पद्धतीमध्ये ठेवलं तर ते ट्रायंग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये दिसतं, ते आपल्याला बसू शकतो. तर हा जो 3 आहे याला म्हणणार ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. आता हा 1 आहे, 1ला पण ट्रायंग्युलर नंबर म्हटलेला आहे. जरी तिथं डॉट दिसत असला तरी तो 1 हा ट्रायंग्युलर नंबरमध्ये कन्सिडर केला जातो. आता हा का, कारण हा जो डॉट आहे हा मायन्यूट लेवलला आहे, बरोबर, एकदम मायन्यूट लेवलला आहे. मग तुम्ही ट्रायंगल जर मी छोटं करत गेलो, ह्याचं जर साईज छोटी करत गेलो, ट्रायंगलची एकदम छोटी करत गेलो, ते एका डॉटमध्ये कन्वर्ट होणार आहे. स्क्वेअर जरी छोटा करत गेलो म्हणजे ज्याला आपण झूम आऊट म्हणू शकतो, झूम आऊट करत गेलो तो पण एका डॉटमध्ये जाणार आहे. सर्कलसुद्धा एका डॉटमध्ये जाणार आहे. म्हणजे हा जो डॉट आहे याचं एक्झॅक्ट शेप सांगणं अवघड आहे. जर कुठली कंडिशन लावली नसेल तर एक्झॅक्ट शेप सांगणं या डॉटचं तर अवघड आहे. तर मला या डॉटला जशी गरज पडेल तसं आपण सर्कलमध्ये घेऊ शकतो, जशी गरज पडेल आपण इथं ट्रायंगलमध्ये पण घेऊ शकतो, जशी गरज पडेल तसं आपण स्क्वेअरमध्ये पण घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणून हा जो 1 आहे हा जरी सिंगल डॉट असला, तो ट्रायंगलमध्ये दिसत नसला तरी तो ट्रायंगलचाच एक छोटा भाग आहे. इतका मायन्यूट लेवलला गेला आहे की आपल्याला तिथं असं वेगळं दाखवता येणार नाही. ठीक आहे. त्या टाईपमध्ये 3पासनं समोर डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, 6पासनची डायग्राम आहे, 10पासूनची डायग्राम आहे, 15पासूनची पण तुम्हाला इथं ट्रायंग्युलर ॲरे म्हणजे त्रिकोणामधला तुम्हाला एक पॅटर्न तुम्हाला समोर ठेवलेला आहे. आता बघायची गोष्ट अशी आहे की जेव्हा 1 होता, 1मध्ये जर मी 2 ॲड केलं तर ट्रायंगल बनला. त्याच्या खाली परत 1 2 3, 1 हे 2 आणि हे 3 ॲड केले तर परत एकदा ट्रायंगल बनला. ओके. तसंच इथं परत अजून आणखीन एक लेअर वाढवली 4ची, पुढे एक लेअर वाढवली 5ची. तर ह्याच्यापासून जे नंबर बनलेत 1 3 6 10 आणि 15 यांना म्हणतात ट्रायंग्युलर नंबर. म्हणजे असे नंबर ज्यांचा मी पॅटर्न ट्रायंग्युलर फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो त्यांना म्हणतात ट्रायंग्युलर नंबर. आता हे ट्रायंग्युलर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या शोधायची कशी आहे, तर त्यासाठी एक साधा फॉर्म्युला आहे. जो काही नंबर असेल, ठीक आहे, एक्स नंबर असेल त्याच्या पुढचा नंबर काय असणार आहे, एक्स प्लस 1, या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 2ने डिवाइड करायचा. ठीक आहे. परत एकदा बघा ट्रायंग्युलर नंबर कसा शोधायचा. एक नंबर घेतला मी m, त्याच्या पुढचा नंबर m अधिक 1 कन्झिक्युटिव्ह बरं का, त्या दोघांचा मग गुणाकार केला आणि त्यांना 2ने भागल्यानंतर जे काही तुमचा आन्सर येईल ही तुमची त्रिकोणी संख्या असेल. त्रिकोणी संख्या. ठीक आहे. इथं मग फॉर्म्युला दिला आहे, फॉर्म्युला तुम्हाला सूत्र दिलेलं आहे n × n+1/2. यालाच तुम्ही असं पण म्हणू शकता द प्रोडक्ट ऑफ 2 कन्झिक्युटिव्ह नंबर. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2 असं तुम्ही याला फॉर्म्युलामध्ये लिहू शकता. ठीक आहे. यात एक महत्त्वाचा पॉईंट जर विचारला तर विचारू शकतात, इन दिस ट्रायंगल अरेंजमेंट, या ट्रायंगलच्या अरेंजमेंटमध्ये साईड्स ऑफ ट्रायंगल्स आर ऑलवेज इक्वल. ठीक आहे. साईड्स ऑफ ट्रायंगल्स आर ऑलवेज इक्वल. आता इथं मी 15चा घेतलेला आहे, 15 नंबरचा ट्रायंग्युलर नंबर केलेला आहे. आता ह्याच्या जर मी साईड्स बघितल्या, हा बघा 1 1 2
3 4. तसंच इकडे बघितलं 1 2 3 4. पुन्हा इकडे बघितलं 1 2 3 4. म्हणजे तीनही साईड्सला 5 डॉट्स आहेत आणि 4 सेगमेंट्स म्हणजे रेषाखंड आहेत. रेषाखंड तयार झालेले मला दिसतात तिन्ही साईडला. तीनही साईडला मला सेम दिसते. मग यालाच मी वेगळ्या शब्दामध्ये सांगू शकतो की याच्या त्रिकोणी संख्येपासून जो त्रिकोण तयार होतो तो माझा इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, म्हणजे समभुज त्रिकोण असतो. हे पण मी सांगू शकतो इथं. ह्याच्यावरती पण क्वेश्चन बनू शकतो. त्रिकोणी संख्येपासून कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार होतो? समद्विभुज, समभुज किंवा अजून दोन ऑप्शन असतील. तर याचं उत्तर येणार आहे समभुज त्रिकोण. काय उत्तर येणार आहे? समभुज त्रिकोण येणार आहे. ओके, त्रिकोणी संख्या सगळ्यांच्या लक्षात राहील. ओके, मग कुठलाही नंबर दिला, समजा मी तुम्हाला आता 16 नंबर दिला, 16 नंबरपासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती? मग 16 गुणिले 17 करायचं, त्याला भागायची 2ने, मग याचं उत्तर येणार 17 8 36 असे 136. ही तुमची त्रिकोणी संख्या असणार आहे. लक्षात आले सगळ्यांच्या? याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, फक्त फॉर्म्युल्यावरती विचारू शकतात. ठीक आहे, आता ह्याच्या रिव्हर्समध्ये कसं जायचं बघूया. टू फाइंड वेदर द गिवन नंबर इज ट्रायंग्युलर ऑर नॉट. आता तुम्हाला विचारलं 136 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही चेक करा. आता प्रत्येक वेळेला आपल्याला हे नाही विचारणार की कोणत्या संख्येपासून कोणती त्रिकोणी संख्या तयार होईल. तुम्हाला हेही विचारतील की त्रिकोणी संख्या, एखादी संख्या जर त्रिकोणी संख्या आहे पण ती कोणाची आहे हे जर विचारलं तर मग इथं तुम्हाला इथं तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला आहे, ते लक्षात ठेवायचं. विच इज द ट्रायंग्युलर नंबर बिटवीन 50 अँड 55. ओके, आता 50 आणि 55 मध्ये तुम्हाला एखादी ट्रायंग्युलर नंबर विचारला. ओके, 50 नंबरमध्ये मला एखाद्याने ट्रायंग्युलर नंबर विचारला तर काय करायचं बघा. इथं सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं पहिली स्टेप आहे त्यांची डबल करायची. 50ची डबल करायची, 55ची डबल करायची. दोन सेपरेट केलेले आहेत. ठीक आहे, 50ची डबल होती 100, 55ची होती 110. मग आता पुढं काय बघ, सेकंड स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये काय, फाइंड द प्रोडक्ट पेअर्स ऑफ ऑल. तुम्हाला प्रोडक्ट पेअर्स शोधायचे, म्हणजे गुणाकाराच्या जोड्या शोधायचे. ठीक आहे, गुणाकाराच्या जोड्या म्हणजे काय, असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार हा 100 येईल, म्हणजे 50 गुणिले 2, 20 गुणिले 5, अशा तुम्हाला सगळ्या जोड्या शोधायच्या. ठीक आहे, मग 100च्या जोड्या काय आहेत इथं शोधलेल्या आहेत. 1 × 100, 1 गुणिले 100, 2 गुणिले 50, 4 गुणिले 25, 5 गुणिले 20, 10 गुणिले 10, असे सगळे पेअर शोधले. त्याच वेळेला इकडे 110चे पण सेम पेअर शोधायचे आहेत. 1 गुणिले 110, 2 गुणिले 55, 5 गुणिले 22, 10 गुणिले 11, सगळे पेअर शोधले. ठीक आहे, आता हे प्रॅक्टिस न होणार. ओके, मग आता पुढच्या स्टेपमध्ये, तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, सर्च फॉर द कंजिगेटिव्ह नंबर ऑफ पेअर इन द प्रोडक्ट. ज्या गुणाकाराच्या जोड्या तुम्ही काढल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला अशी जोडी शोधायची आहे जी क्रमवार संख्यांची असेल. ठीक आहे, मग आता पहिली जोडी मी घेतली 2 आणि 50, या क्रमवार आहेत का, एका मागोमाग एक येणाऱ्या आहेत का, नाही, त्यामुळे हे उत्तर असणार नाही. 4 आणि 25 या क्रमवार आहेत का, कंजिगेटिव्ह आहेत का, नाही. 5 20 पण नाही. 10 10 तर सेमच झाले, हे नसणार आहेत. पुढे मग पुढे चेक करायचं, सगळं चेक करायचं आहे. 1 आणि 110 क्रमवार आहेत का, काय संबंधच नाही. एक इकडच्या टोकाचं आहे, दुसरा तिकडच्या टोकाचं आहे बाबा. 2 55 नाही, 5 22 नाही. 10 11 या क्रमवार आहेत, 10 नंतर 11 येते, या क्रमवार संख्या आहेत. मग याच्यामुळे तुम्हाला पेअर कुठले भेटली, 10 आणि 11. मग ट्रायंग्युलर नंबर कोणता आहे, 50 जो आहे हा ट्रायंग्युलर नंबर नाही, तर 55 हा तुमचा ट्रायंग्युलर नंबर आहे. ओके, मग या टाईपमध्ये तुम्हाला हे 4 स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता विचारलं आहे 78 हे ट्रायंग्युलर नंबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. पहिली स्टेप काय, पहिली स्टेप त्याचं दुप्पट करायची, म्हणजे डबल करायची. 78 गुणिले 2 हे होतात 188, 16 6 बेसाती 156. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, 156चे सगळे गुणाकार जोड्या शोधायच्या, पेअर ऑफ प्रोडक्ट्स. ठीक आहे, मग 1 पासून सुरुवात करायची. 1 ला 156, 2 डिवाइड होते का, होते सर, कारण इवन नंबर आहे, लास्ट डिजिट 6 आहे, म्हणजे 2 डिवाइड होणार. मग 2 डिव्हिजन केलं, 2 14, 2 16. ठीक आहे, 3 होत आहे का. आता इथं टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला इथं माहिती पाहिजेत.
ते आपण पुढे शिकणारच. आत्ता पुरतं मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो. ह्याला 3ने डिवाईड होतं. 3ने डिवाईड केलं तर 3 5 15, 3 2 6. पुढे 4ने पण डिवाईड होतं. 4 गुणिले 4 त्रिक 12, 12 3 4 9 36, 9 चौक 36. 5ने डिवाईड होणार नाही. 6ने होणार. 6 गुणिले 6 दुने 12, 3 उरले 6 6 36, 7 दुने 14, 7ने होणार नाही. 8 8 साठी 56. 8ने होणार का रे? 8ने 8 8, 8 7 15, 7 76. 8ने होणार नाही. 9 1 9, 9ने पण होणार नाही. 10ने होणार नाही. 11 आणि 11 1 11, 4, 11 1 11, 15, 11 1 11, 4 उरले नाही. 11ने पण होत नाही. 12ने 12 1 12, 3 12 2, 12 त्रिक 36. 12ने होते. 12 गुणिले 13, 12 गुणिले 13 आपल्याला भेटलं. 12च्या पुढे कुठला आहे? 13 नंबर आहे. आता बघा थांबायचं कसं? मी कुठून सुरुवात केली होती? मी 1 सुरुवात केली होती. 1 2 3 4 5 6 12पर्यंत गेलो. आता 12 नंतर पुढचा नंबर काय? 13. हा 13 म्हणजे हा इकडचा 13 होईल का रे? 13 गुणिले 12. ठीक आहे. म्हणजे इकडे आल्यानंतर माझे रिव्हर्स ऑर्डर सुरू झाली. मग जिथं रिव्हर्स ऑर्डर सुरू झाली तिथंच थांबायचं, पुढं जायचं नाही. ओके. 12 नंतर 13 येणार आहे. 13 गुणिले 12. आता बघायला गेलं तर हे आणि हे सेमच आहे. म्हणजे आता ही जी जोडी आहे याचं रिपिटेशन चालू झालं. आणि जिथं रिपिटेशन चालू झालं किंवा जिथं रिव्हर्स ऑर्डर तयार झाली तिथंच थांबायचं. म्हणजे मी इथंच थांबणार आहे, मी पुढं जाणार नाही. आता तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये काय विचारलं आहे? कुठे गेली? तिसऱ्या स्टेपमध्ये विचारले अशी पेअर शोधायची आहे. हे जे गुणाकाराच्या जोड्या झाल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला अशी पेअर शोधायची जी कन्झिक्युटिव्ह नंबरची आहे. कन्झिक्युटिव्ह नंबरची जोडी कोणती आहे? ही दिसती 12 आणि 13. ही कन्झिक्युटिव्ह नंबरची जोडी आहे. याचाच अर्थ 78 ही त्रिकोणी संख्या आहे, जे ट्रायंग्युलर नंबर आहे. या टाईपमध्ये तुम्हाला शोधायचं आहे. हां, आता याला हे सगळं सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार टेबल्स सगळं 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 तुम्हाला डोक्यामध्ये तुमचं फास्ट झालं पाहिजे कॅल्क्युलेशन. आणि हे फक्त प्रॅक्टिसनं होणार. 1 दिवस करायचं 4 दिवस नाही करायचं असं चालणार नाही. तुम्हाला हे प्रॅक्टिसनंच होणार. तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागणार. प्रत्येक क्वेश्चन शोधावा लागणार आहे. नाही भेटला कुठला तर तुम्हाला नवीन पुस्तकातनं शोधावं लागेल. 4 पुस्तकं तुमची सोडून झाली पाहिजेत. फक्त 1 पुस्तक नाही, 4 पुस्तकं तुमची सोडवून झाली पाहिजेत. अख्खं पुस्तक काळं झालं पाहिजे इतकं तुम्ही त्याच्यावरती कॅल्क्युलेशन तुमचं प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. ते संपल्यानंतर पुन्हा इंटरनेटवरती भरपूर क्वेश्चन आहेत ते शोधले पाहिजे. तुमचे नोटबुकमध्ये टेक्स्टबुकमधले क्वेश्चन तुम्ही शोधले पाहिजेत. त्याच्यानंतर मागच्या वर्षीचे काही प्रश्नपत्रिका संच असतील. ठीक आहे. क्वेश्चन पेपर असेल लास्ट इयरचे मागे झालेले स्कॉलरशिपचे 5वी असो 8वी असो. ठीक आहे. NMMS म्हणून आहे, स्कॉलरशिप आहे, ऑलिम्पियाड. हे सगळे तुम्हाला जितके तुम्ही सोडवताल तेवढं तुमचं हे चांगलं होणार आहे. ठीक आहे. पुढं जाऊया. पुढं आहे अपोजिट नंबर्स, विरुद्ध संख्या. ज्या 2 संख्यांची बेरीज ही 0 येते त्यांना अपोजिट नंबर्स म्हणतात. ठीक आहे. ज्या 2 संख्यांची बेरीज 0 येते त्यांना अपोजिट संख्या म्हणतात. ठीक आहे. म्हणजे +5 आहे आणि 5च्या 5 मी मायनस केले तर उत्तर किती येणार आहे? 0. आता हे बेरीज हे फक्त लिहिण्यासाठी आहे. बेरीज किंवा वजाबाकी पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. मग +5मधनं -5 करा किंवा -5मध्ये +5 करा. उत्तर तुमचं 0च येणार आहे. जेवढंच तेवढं काढून टाकायचं. म्हणजे 5 आंबे आहेत आणि 5चे 5 खाऊन टाकायचे. टोपलीमध्ये किती उरलं? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे 0. ठीक आहे. म्हणजे खाल्लं आणि जे टोपलीमध्ये ठेवलं या दोन्ही गोष्टी काय झाल्या? अपोजिट झाल्या. टोपलीमध्ये ठेवले म्हणजे ॲड केले आणि खाऊन टाकले मायनस केले. दोन्ही गोष्टी काय झाल्या? एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणून एकीला प्लस साईन येतं, एकीला मायनस साईन येतं. अशा 2 नंबरला म्हणतात विरुद्ध संख्या. यालाच तुमच्या पुस्तकामध्ये बेरीज व्यस्त किंवा वजाबाकी व्यस्त असं म्हटलं जातं. ठीक आहे. तुमच्या रेग्युलर टेक्स्टबुक जे असतं, रेग्युलर पुस्तक जे असतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये बेरीज व्यस्त ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणतात, वजाबाकी व्यस्त सबट्रॅक्टिव्ह इन्व्हर्स म्हणतात. ठीक आहे. पण जर बेरीज व्यस्त विचारलं तर बेरजेचं मायनस करायचं आणि वजाबाकीचा व्यस्त विचारला म्हणजे सबट्रॅक्टिव्ह इन्व्हर्स विचारला तर सबट्रॅक्शनचं पॉझिटिव्ह करायचं. ठीक आहे. लक्षात आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं 23ची बेरीज व्यस्त काय आहे? 23ला कोणतं साईन नाही म्हणजे हे प्लस असतं. मग प्लसचं करायचं मायनस. मग 23ची बेरीज व्यस्त आली -13.
23. ठीक आहे. आणि जर तुम्हाला विचारलं वजा 27चं वजाबाकी व्यस्त काय असेल, इन्व्हर्स काय असेल वजा 27चा, तर तो असेल तुमचा मायनसचा प्लस करायचा 27 प्लस 27. ठीक आहे. आता विचारलं शून्याची बेरीज व्यस्त किंवा वजाबाकी व्यस्त काय, तर ती शून्यच लिहायची, प्लस मायनस लावायचं नाही. कारण तुम्हाला सांगितले 0 इज अ साईनलेस नंबर. शून्य ही साईन विरहित संख्या आहे, त्याला प्लसही नाही, तो धनही नाही, तो ऋणही नाही. ओके. पुढं अपूर्णांक संख्येची बेरीज किंवा वजाबाकी व्यस्त. अपूर्णांक संख्येची पण बेरीज वजाबाकी व्यस्त करता येतो, ॲडिटिव्ह किंवा सबट्रॅक्टिव्ह इन्व्हर्स. तर त्याच्यामध्ये जो तुम्हाला नंबर दिला आहे P/Q फॉर्म दिलेला आहे, त्यातला P/Q हा P/Qच ठेवायचा. फक्त जर प्लस असेल तर तो मायनस करायचा, आणि जर मायनस असेल तर तो प्लस करायचा. आणि दोन्हीही साईन हे न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये ठेवायचे, हे लक्षात ठेवायचं. उदाहरणं दिलेली आहेत, बघून घ्या. पुढे येतं गुणाकार व्यस्त म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, मी इथं 5 घेतला आणि इथं मी 4 घेतला, गुणाकार किती आला 20 आला. मी 5 घेतला, मी 5 घेतला, गुणाकार किती आला 25 आला. हे नाही चालणार, मला किती पाहिजे 1 पाहिजे. मग मी 5 घेतला आणि त्याच्या अपोजिटमध्ये 1/5 केला, यांचा गुणाकार केला, तर 5ला 5 कट होतो आणि उत्तर येतं 1. म्हणून 5 आणि 1/5 ह्या दोघांना एकमेकांचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवायचं, अंश आणि छेदाची अदलाबदल करायची. इंग्लिशमध्ये याला म्हणतात रेसिप्रोकल. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला. ओके. ह्याच्यामध्ये वजाचं चिन्ह असो किंवा बेरजेचं चिन्ह असो, ते चिन्ह नेहमी अंशामध्येच म्हणजे न्यूमरेटरमध्येच ठेवायचं. -4ला -5 तसंच ठेवायचा. म्हणजे जर -P/Q असेल आणि याचा तुम्हाला गुणाकार व्यस्त विचारला, तर याचं उत्तर येणार आहे Q/P. पण हा जो वजा आहे तो न्यूमरेटरमध्येच ठेवायचा, तो P बरोबर खाली घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे. उदाहरण तुमच्यासमोर दिलेले आहेत 2, ते लक्षात ठेवायचे. आता अपोजिट नंबर बेरीज व्यस्त किंवा वजाबाकी व्यस्तमध्ये तुम्हाला सांगितलं तर 0 असतं. बट गुणाकार व्यस्तमध्ये 0 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या अस्तित्वात येत नाही, अस्तित्वात नाही. कारण 0 गुणिले 1/0 घेतलं तर याची व्हॅल्यू होते इन्फिनिटी. ठीक आहे. हे जरा किचकट प्रकार जातो, त्यामुळे सरळ स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, 0 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या नाही, कोणतीही नाही. ओके. पुढं आता गुणाकार व्यस्तामुळे काही रूपांतर होतात. ठीक आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्समध्ये काही चेंजेस होतात. ओके. हे पण त्या 4थीच्या पुस्तकातले बरं का, जुन्या. गुणाकार व्यस्तामुळे काही चेंजेस होतात. पहिला चेंज, जो छेदाधिक अपूर्णांक आहे त्याचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर होतं. छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे, 4/7, याचं रूपांतर होतं 7/4 म्हणजे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. आणि याच्याच उलटं, जर अंशाधिक अपूर्णांक असेल, अंश मोठा आहे, त्याचा जर गुणाकार व्यस्त काढला तर तो होतो 4/7 म्हणजे हा झाला छेदाधिक अपूर्णांक. म्हणजे गुणाकार व्यस्त जर काढला तर छेदाधिक अपूर्णांक कन्वर्ट होतो अंशाधिकमध्ये, किंवा अंशाधिक अपूर्णांक असेल तर तो कन्वर्ट होतो छेदाधिकमध्ये. ठीक आहे. हे पण पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. स्टेटमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे. मग तुम्हाला 2-3 स्टेटमेंट देतील, त्यातला एक स्टेटमेंट असा काहीतरी उलटा टाकलेला असेल. ओके. त्यामुळे हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. हां, ही वाक्य लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता पुढे आहे घातांक संख्यांचे गुणाकार व्यस्त पुढील प्रकारे केले जाते. आता इथं 3 प्रकार आहेत, तुम्हाला 3 प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे. 3 वेगवेगळे एक्झाम्पल दाखवले आहेत, ते नीट लक्षात घ्या. A⁻B असेल तर याचा गुणाकार व्यस्त होतो गुणाकार व्यस्त होतो. A⁻Bचा गुणाकार व्यस्त होतो A⁻B. ठीक आहे. एचा जर B घात याचा गुणाकार व्यस्त विचारला तर ते उत्तर आहे A⁻B. ठीक आहे. A⁻B. एचा 5वा घात असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त होणार A⁻5. ठीक आहे. हा एक प्रकार झाला. याच्या पण उलट होऊ शकतं, जर A⁻7वा घात असेल त्याचा गुणाकार व्यस्त होईल A+7वा घात, A⁻+7. पुढं जर निगेटिव्ह साईन असेल, -A⁻−7 असेल तर याच्यामध्ये हा जो पहिला मायनस आहे तो तसाच ठेवायचा.
गुणाकार व्यवस्था फक्त पुढच्या या a⁻7चा करायचा, जो होईल a⁻7. ठीक आहे. इथं दिलेलं वजा चिन्ह तसंच ठेवायचं आहे, त्याला काहीच करायचं नाही. आता फ्रॅक्शन अपूर्णांक p/q⁻5 असेल तर याचं 2 प्रकारे गुणाकार व्यस्त होतो. पहिला q/p -5 तसाच, किंवा p/q तसाच ठेवा, -5चं फक्त +5 करा. हे दोन्हीही प्रकारे तिथं गुणाकार व्यस्त करता येतो, हे नीट लक्षात घ्या. परत एकदा बघा. ठीक आहे. p/q⁻5 असेल तर एक प्रकारे आहे p/q +5 किंवा ऑरमध्ये बरं का, ऑरमध्ये किंवा q/p⁻5 तसाच, या टाईपमध्ये हे गुणाकार व्यस्त करता येतो. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे? ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या टॉपिकसह. तोपर्यंत सगळ्यांनी आत्तापर्यंत जे तुम्हाला शिकवलं आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल, नक्कीच आवडलं असेल. बोलताना थोडी माझी गडबड होती आहे, कारण मी थोडंसं ऑनलाईन शिकवताना, ऑफलाईन मी भारी शिकवतो, पण ऑनलाईन शिकवताना थोडीशी गडबड होती. जर काही नसेल कळालं तर कॉमेंटमध्ये लिहून टाका, मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सॉल्व करायचं नक्की प्रयत्न करेल. शिकवणं माझं आवडत असेल, कंटेंट माझं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत राहा. तुमचा एक लाईक मला हे सांगतो की माझं शिकवणं तुम्हाला आवडतं आहे आणि अजून चांगल्या प्रकारे मला शिकवण्याची माझी इच्छा तयार होते. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा केव्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकेल यूट्यूबवरती, तो व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला हा प्रोग्राम आवडत असेल किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करत नसाल किंवा दुसरा कोणीतरी अभ्यास करत असेल तुमच्या ओळखीतला किंवा तुमचा मित्र, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की सांगा. तर भेटूया मुलांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन टॉपिकसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.